दिवस. ओके, तर सुरुवात करूया तयारीला. सगळ्यात आधी बघूया की हे वडे बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. चला लिस्ट पाहूया. साहित्य एकदम साधा आहे. आपल्याला लागेल 1 वाटी साबुदाणा, 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे, अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, तिखटासाठी हिरवी मिरची किंवा लाल तिखट, 1 छोटा चमचा जिरे, चवीपुरतं मीठ, थोडासा लिंबाचा रस आणि हो, तळण्यासाठी तेल. बघा, सगळं काही आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारं आहे. काहीच अवघड नाहीये. आता हे बघा, ही आहे खरी गंमत. वड्याची सगळी जादू आहे ना, ती ह्या 3 मुख्य घटकांच्या प्रमाणात आहे: साबुदाणा, बटाटा आणि शेंगदाणे. यांचं प्रमाण जर अगदी योग्य असेल तरच तो कुरकुरीतपणा आणि आतला मऊपणा साधला जातो. हे बॅलन्स जमलं की चव आपोआप जमते. चला तर मग आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या पायरीकडे. ही एक अशी स्टेप आहे जिथे बहुतेकदा गडबड होते. त्यामुळे नीट लक्ष द्या, कारण ही एकच पायरी आपले वडे परफेक्ट बनवू शकते. तर साबुदाणा कसा भिजवायचा? सगळ्यात आधी साबुदाणा 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्या. आणि आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, पाणी. पाणी फक्त साबुदाणा जेमतेम बुडेल इतकंच घालायचं आहे. जास्त पाणी झालं की सगळं मिश्रण चिकट होऊन जातं. मग हे झाकून कमीत कमी 5 ते 6 तास किंवा रात्रभर भिजत ठेवायचं. म्हणजेच आपलं पहिलं सिक्रेट आहे वेळ. कमीत कमी 6 तास. अजिबात घाई करायची नाही, कारण इतका वेळ दिल्यावरच साबुदाण्याचा प्रत्येक दाणा आतपर्यंत छान फुलतो आणि वड्यांना तो हलका मऊ पोत येतो. त्यामुळे वेळ देणं खूप गरजेचं आहे. बरं, पण साबुदाणा भिजून तयार झालाय हे ओळखायचं कसं? त्यासाठी एक सोपी टेस्ट आहे. एक दाणा घ्या आणि 2 बोटांमध्ये दाबून बघा. जर तो अगदी सहज विना त्रास फुटला ना, तर समजून जा साबुदाणा वड्यांसाठी एकदम परफेक्ट भिजलाय. आहे की नाही सोपं? चला, साबुदाणा तर तयार झाला. आता वेळ आहे सगळं साहित्य एकत्र करून वड्यांचं मस्त चविष्ट मिश्रण बनवण्याची. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, मिश्रण हातानेच मळायचं आहे, चमच्याने नाही. का? कारण जेव्हा आपण हाताने मळतो तेव्हा बटाटा आणि साबुदाणा व्यवस्थित एकजीव होतात, पण ते एकदम लगदा होत नाहीत. त्यांचा पोत टिकून राहतो आणि सगळ्यात चवी पण छान मिसळल्या जातात. आणि आता आपण आलोय शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर, वडे तळणे. इथेच तर खरा कस लागतो. ह्याच स्टेजवर वड्यांना तो सुंदर सोनेरी रंग आणि तो कुरकुरीतपणा मिळणार आहे. आधी मिश्रणाचे छोटे, थोडे चपटे वडे थापून घ्या. फक्त एक लक्षात ठेवा, वडे खूप जाड नकोत. आता तेल मध्यम आचेवर गरम करा आणि मग एक एक करून वडे हळूवारपणे तेलात सोडा. आणि मग सोनेरी खुसखुशीत होईपर्यंत मस्त तळून घ्या. बघा तर कसे छान कुरकुरीत होत आहेत. आणि हे आहे आपलं दुसरं मोठं सिक्रेट, गॅसची फ्लेम. इथे बघा किती फरक पडतो. जर गॅस मोठा असेल तर काय होतं, वडे बाहेरून पटकन करपतात आणि आतून कच्चेच राहतात. पण जर गॅस मध्यम असेल तर ते आतपर्यंत व्यवस्थित शिजतात आणि बाहेरून मस्त कुरकुरीत होतात. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, गॅस मध्यमच हवा. आता ही एक छोटीशी पण खूप महत्त्वाची टीप आहे. कढईत एकाच वेळी खूप जास्त वडे कधीच टाकू नका. असं केल्याने काय होतं की तेलाचं तापमान एकदम कमी होतं आणि मग थंड झालेल्या तेलात वडे तेल पितात आणि नरम पडतात. त्यामुळे एका वेळेस थोडेच वडे टाका आणि त्यांना मस्त कुरकुरीत होऊ द्या. वाह, बढा, आपली सगळी मेहनत फळाला आली आहे. गरमागरम खुसखुशीत वडे एकदम तयार आहेत. चला, आता वेळ आहे या चवीच्या सोहळ्याचा आनंद घ्यायची. हे वडे असेही खूप छान लागतात, पण दह्यासोबत खाल्ले तर क्या बात है. किंवा मग शेंगदाण्याची चटणी, वा. काहींना हिरव्या चटणीसोबतही आवडतात. म्हणजे प्रत्येक कॉम्बिनेशनची एक वेगळीच मजा आहे.